बापरे, आज एवढं मोठ्या रील स्टारने आपलं हेअर कट केला आणि कोण येते रील स्टार? तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका सिद्धू टेकडून आज सकाळी सकाळी आईबाबाचं दर्शन घेऊन रुबेला बाय बाय करून आपण डायरेक्ट पारनेरकडे निघालो. आता पारनेरकडे जायचंय म्हणल्यावरती पहिलं आपल्याला साकूरपर्यंत मोटरसायकलवर जावं लागतं आणि आपल्या गावची शेजारून नदी गेलेली म्हणून थंडी एवढी पडते का विचारायची सोय नाही. आणि आपण स्टँडवरती जाईपर्यंत बस पण लागली होती. मग काय बसमध्ये बसलो ना, सनराईजचा आनंद घेत डायरेक्ट आपण पारनेरला निघालो आणि लगभग 2 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही डायरेक्ट पारनेरमध्ये पोहोचलो. आणि पारनेरमध्ये तर पोहोचलो पण खाली उतरायची काही इच्छाच होत नव्हती, कारण एकतर तर थंडीचे दिवस आणि त्यातही रस्त्याने उडणारी धूळ चेहरा उकलायला आणि वटांना भेगा पाडायला भाग पाडी. त्यानंतर आपण गेलो कॉलेजमध्ये, तिथून डायरेक्ट हॉस्टेलवर आलो. हॉस्टेलवर निवंत दिवस घालवला आणि संध्याकाळी डायरेक्ट मारुतीच्या दर्शनाला गेलो. दर्शन वगैरे केलं आणि म्हटलं डायरेक्ट आता हेअर कट करून येऊ. त्यानंतर डायरेक्ट पारनेरच्या 1 नंबरच्या ब्लॉगरचं दुकान गाठलं आणि ते ब्लॉगर म्हणजे दुसरं कोण नाही तर आपल्या चहाच्या 90चे मालक आहेत आणि ते म्हणजे स्वतः आपले अनिकेत साबळे. आता यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगणार, माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हालाच माहिती आहे. त्यानंतर त्यांनी आपली कटिंग चालू केली आणि शेटचे 100K फॉलोअर्स असून पण शेट मध्ये थोडा पण गर्व नाही. मग इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी करीत आमचं हेअर कट उरकला आणि बारी आली दाढी करायची. मग शेटला म्हणलं उद्याच्याला आपल्याला लग्नाला जायचंय, तिथे नवरदेवापेक्षा हँडसम मी दिसलं पाहिजे. हेअरकट आणि दाढी दोन्ही झाला. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटती. त्यानंतर शेटला राम राम घालून आपण निघालो आपल्या हॉस्टेलकडे आणि हॉस्टेलकडे जात असताना आपल्याला रस्त्यात आपल्या मॅडम भेटल्या. आता मॅडम तर गेल्या होत्या स्वामी समर्थांच्या केंद्रात, म्हणलं आता आम्ही पण जातो आमच्या केंद्रात आणि आपलं केंद्र म्हणजे आपलं हॉस्टेल आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून पेजला फॉलो करा.